नमस्कार मित्रांनो, वेलकम टू सह्याद्री आय एस अकॅडमी. मित्रांनो, मुख्य परीक्षेचा जर आपण विचार केला तर प्रश्न जे असतात, जे डिस्क्रिप्टिव्ह आता स्वरूपाची मुख्य परीक्षा होणार आहे 2026 ची, ऑक्टोबर महिन्यात आहे, बरोबर. तर जे विद्यार्थी मुख्य परीक्षा देणार आहेत किंवा जे विद्यार्थी 2027 ची तयारी करतात डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न नुसार सामान्य अध्ययन पेपरची, तर त्यांच्यासाठी सर्वात मोठा अडथळा काय ठरत असेल ना, की प्रश्न बघितल्यावर जो आहे उत्तर नेमकं कशा स्वरूपात लिहायचं, बरोबर. तर त्याच्या संदर्भात आज आपण डिस्कस करणार आहोत की प्रश्नामध्ये काही ठराविक डिरेक्टिव्ह दिलेले असतात. डिरेक्टिव्ह किंवा त्याला आपण मराठीत निर्देशक म्हणूयात, बरोबर. तर ते निर्देशक काय असतात व त्यांचं मिनिंग काय असतं, त्यांचं महत्व काय असतं आणि उत्तरांचं स्ट्रक्चर जे आहे, तुमचं उत्तरांचं स्वरूप जे आहे ते तुमच्या निर्देशकांच्या सूचनेनुसार कशा प्रकारे बदलायचं किंवा नेमकं लिहायचं काय, ते आज आपण बघणार आहोत. बघा, परीक्षेमध्ये जर आपण पाहिलं, यूपीएससीची ही मुख्य परीक्षा आणि एमपीएससीची राज्यसेवेची ही मुख्य परीक्षा, त्याच्यामध्ये प्रश्न जर पाहिले तर स्पष्ट करा, बरोबर, किंवा कारण मीमांसा करा, किंवा चर्चा करा, विश्लेषण करा, आकलन करा, परीक्षण करा, किंवा त्याला जोडाजून चिकित्सक विश्लेषण करा, चिकित्सक पद्धतीने परीक्षण करा, मूल्यांकन करा, अशा प्रकारचे डिरेक्टिव्ह दिलेले असतात, बरोबर. तर त्या डिरेक्टिव्ह नुसार आपल्याला उत्तर जे आहे ते आपलं तिथे बदलावं लागतं. तर ते उत्तर कसं असलं पाहिजे, कारण तुम्ही एखादा प्रश्न ह्या डिरेक्टिव्हला, ह्या निर्देशकाला अनुसरून जर तिथे लिहिला तर तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स जे तिथे मिळू शकतात. जर प्लेन उत्तर तुम्ही तिथे लिहिलं ह्याच्याकडे न बघता, तर तुमचे मार्क्स जे ते कमी देखील होऊ शकतात. त्याच्यामुळे जर चर्चा करायला सांगितलं असेल तर काय करायचं, विश्लेषण करायला सांगितलं असेल तर काय करायचं, बरोबर, किंवा मूल्यांकन करायला सांगितलं असेल तर काय करायचं, ते आज आपण डिस्कस करणार आहोत. चालेल. तर बघा, पहिले घेऊयात एक्सप्लेन, इल्युसिडेट आणि इलॅबोरेट. आता हे तीनही वर्ड जर आपण पाहिले किंवा त्याला मराठीत म्हणून स्पष्ट करा, अधिकपणे स्पष्ट करा किंवा विस्ताराने स्पष्ट करा. तर समजा एखादा प्रश्न आला असेल तर त्यामध्ये एक्सप्लेन असा किंवा स्पष्ट करा असा जर उल्लेख असेल तर तिथे सोप्या भाषेत ती संकल्पना जी आहे ती समजावून सांगायची किंवा त्याची कारणे जे ते तिथे समजावून सांगायची. तिथे लिहायचं काय, एखादी घटना समजा विचारलेली असेल किंवा एखादी स्टेटमेंट दिलेलं असेल आणि एखादी संकल्पना जर तुम्हाला विचारलेली असेल तर त्याची कारण सांगा, ती समजावून सांगा सोप्या भाषेमध्ये काय आहे ते. त्याच्यानंतर त्याची वैशिष्ट्ये सांगा आणि उदाहरणे देखील द्या. जसं की राज्यसेवा 2025 चा जर आपण मुख्य परीक्षेचा पेपर बघितला तर त्यामध्ये बघा, GS1 मध्ये सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 1 मध्ये प्रश्न होता की भारताच्या आर्थिक विकासासंदर्भात न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचे विचार स्पष्ट करा. मग त्यांचे जे काही आर्थिक त्यांनी आकलन जे केलेलं होतं ते विचार तुम्हाला ऍज इट इज तिथे लिहायचे आहेत. स्ट्रेट फॉरवर्ड अशा प्रकारचे प्रश्न असतात की तिथे तुम्ही लिहू शकता. किंवा जागतिकीकरणाची प्रक्रिया सांगून त्याचे भारताच्या कृषी वर्ग रचनेवर झालेले परिणाम स्पष्ट करा. तर तुम्हाला जागतिकीकरण म्हणजे काय ते व्याख्याच्या स्वरूपात लिहायचं, व्याख्यावर आधारित देखील असते, ते आपण पाहणार आहोत, बरोबर. ते सांगितलं. त्याच्यानंतर त्याचे वैशिष्ट्य, त्याचं वर्णन करा आणि त्याचे त्याचे कृषी वर्ग रचने, भारताच्या कृषी वर्ग रचनेवर झालेले परिणाम स्पष्ट करा. मग परिणाम जे आहे ते तुम्हाला तिथे लिहायचे की कशा प्रकारे आयात जी आहे ती वाढली, टेक्नॉलॉजी आलेली आहे किंवा भारतीय कृषी व्यवस्थेला एक जागतिक बाजारपेठ भेटली, किंवा निगेटिव्ह परिणाम बघून देखील तुम्ही तिथे लिहू शकता. फूड सिक्युरिटीला कशा प्रकारे तिथे जो तो इम्पॅक्ट होतो, अशा प्रकारे जे ते तिथे कारणे, वैशिष्ट्ये आणि उदाहरणे द्यायची. इल्युसिडेट, अधिकपणे स्पष्ट करा, अचूक उदाहरणे इथे वापरण्याचा प्रयत्न करा. मोर ऑर लेस सेमच आहे, पण इथे थोडंसं जे डेप्थ देण्याचा त्याला प्रयत्न करा की पॉइंट्स थोडेसे चांगले वापरा किंवा उदाहरणं जे आहे ती व्यवस्थित द्या, केस स्टडीज द्या तिथे, किंवा फॅक्ट्स जे आहेत ते तिथे वापरा. की समजा महादेव गोविंद रानडे यांचे विचार तुम्हाला स्पष्ट करायला सांगितलं असेल तर त्यांचा कोणता ग्रंथ असेल तो तुम्ही तिथे लिहू शकता. त्यांनी कुठे भाषण दिलं असेल किंवा कुठे लिखाण केलं असेल, कोणतं आर्टिकल असेल ते तुम्ही तिथे लिहू शकता. आणि इलॅबोरेट मध्ये मुद्दा सविस्तर मांडा, त्याला विविध आयाम जोडण्याचा प्रयत्न करा. मोर ऑर लेस हे सेमच येतं, थोडंसं फक्त तिथे डेप्थनेस जी ती वाढते. चालेल, पुढचं बघूया. व्याख्या द्या. हे अतिशय सोप्या स्वरूपाचे प्रश्न असतात. व्याख्या द्या किंवा डिस्क्राईब करा, वर्णन करा. जसं की मागच्या वर्षी प्रश्न होता, आपत्ती म्हणजे काय, बरोबर. आपत्ती म्हणजे काय असं जर विचारलं असेल, थोडक्यात तुम्हाला त्याची व्याख्या द्यायची. आपत्ती म्हणजे अशी घटना, मानव निर्मित किंवा निसर्ग निर्मित अशी घटना जी मानवी आर्थिक नुकसान करून आणते, आणि त्याची सविस्तर व्याख्या तुम्ही तिथे लिहू शकता. थोडक्यात अचूक अर्थ नेमकी व्याख्या जी ती तिथे लिहायची. जसं की जागतिकीकरण म्हणजे काय आणि त्याचे भारताच्या समाज जीवनावर किंवा
वर झालेले परिणाम तिथे विशद करा. मग त्याच्यामध्ये तुम्हाला व्याख्या जी आहे ती लिहायची. आता व्याख्या लिहिण्यासाठी तुम्हाला संकल्पना जी ती डिटेलमध्ये माहित पाहिजे. डिस्क्राईब वर्णन करा म्हणजे वैशिष्ट्य जे ती क्रमाने सांगा. स्टेप बाय स्टेप सांगा की भारतामध्ये जे काही व्होल्कॅनोज आढळतात त्यांचं तिथे वर्णन करा. तर त्याची वैशिष्ट्य जी आहे ती तिथे सांगायची तुम्हाला, कोणत्या कोणत्या प्रकारचे तिथे व्होल्कॅनोज आढळत असतात. इथे विश्लेषण कमी आणि वर्णन जास्त करायचं. डेप्थनेस नाही, डेप्थ नको इथे, फक्त जे काही विचारलेलं असेल ते तिथे सांगायचे. बरोबर. त्यानंतर जसं की बघा, उत्तर अमेरिकेच्या प्राकृतिक विभागांच्या, मागच्या वर्षीच प्रश्न बघतोय आपण, उत्तर अमेरिकेच्या प्राकृतिक विभागांच्या ठळक वैशिष्ट्यांचे वर्णन करा. आता इथे तुम्हाला जे काही प्राकृतिक विभाग आहेत उत्तर अमेरिकेचे, जसं की आपण बघू शकतो इकडे ग्रासलँड्स आहेत, माउंटन्स आहेत, काही मार्शेस आहेत, लेक्स आहेत, बरोबर, बीचेस एरिया आहे. तर त्याचं फक्त एक वर्णन करायचं आणि एक एक्झाम्पल द्यायचं, बस. बाकी डिटेलमध्ये तिथे जायचं नाही. ह्याने काय होतं ना, डिरेक्टिव्ह जर पाहिले तर तुमचा वेळही वाचतो आणि एक्झामिनरला काय पाहिजे ते तिथे उत्तर तुम्ही लिहू शकता. त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे आता इथून पुढचे जे डिरेक्टिव्ह असणार थोडेसे डिटेलमध्ये असणार आहे. कारण बघा, चर्चा करा किंवा डिस्कस, इथे जे ते मुद्द्याची 360 डिग्री मांडणी करायची. मग त्याचे 360 डिग्री मांडणीमध्ये चर्चा करा जर तुम्हाला असं विचारलं असेल तर विषयाच्या वेगवेगळ्या बाजू ज्या आहेत त्या मांडायच्या आहेत. विषयाच्या वेगवेगळ्या बाजू मांडायच्या म्हणजे काय, तर त्याचे फायदे सांगा, त्याचे तोटे सांगा, त्याची कारणे सांगा, त्याचे झालेले परिणाम सांगा, त्याचे उपाय, असं संतुलित प्रमाणात उत्तर जे आहे ते तुम्हाला तिथे लिहायचं. बघा इथे फायदे, तोटे, कारणे, परिणाम असं संतुलित उत्तर जे ते तुम्ही तिथे चर्चा करा ह्या सेक्शन मध्ये लिहू शकता. जसे की एक उदाहरण घेऊयात आपण. मागच्या वर्षीचे सर्व प्रश्न बघतोय. तर भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये पार्श्वमार्गाने प्रवेश करण्याच्या संभाव्य परिणामांवर भारतीय नोकरशाही रचना आणि प्रशासनाच्या संदर्भात चर्चा करा. लॅटरल एंट्रीचा प्रश्न हा, की प्रशासकीय सेवेमध्ये पार्श्वभागाने प्रवेश करण्याच्या संभाव्य परिणाम. आता प्रश्नच त्यांनी दिले बघा, चर्चा करा शेवटी म्हटलं आणि परिणामांवर. मग तिथे तुम्हाला फायदे लिहा, तोटे लिहा, कारणे लिहा, परिणाम लिहा, संतुलित उत्तर लिहा. चर्चा करा हा जर प्रश्न दिसला तर हे तुम्ही जे ते तुमचं फ्रेमवर्क त्या ठिकाणी माहित पाहिजे तुम्हाला. मग प्रश्न जे ते उत्तर जे ते तुम्ही त्याला थोडंसं फोल्ड करून स्ट्रक्चरली आणि पॉइंट्स जे ते सुचण्यास तुम्हाला तिथे मदत होईल. त्याच्यानंतर पुढचं आणि महत्वाचं डायरेक्टिव्ह म्हणजे तर कमेंट किंवा भाष्य करा. कमेंट किंवा भाष्य करा. बरोबर. तिथे आता लिहायचं काय, तर दिलेल्या विधानावर आपले माहितीपूर्ण मत द्यायचे. माहितीपूर्ण मत द्यायचे, फक्त मत नाही तर तथ्यांवर आधारित मत जे आहे ते तिथे तुम्हाला द्यावं लागतं. भाष्य करा किंवा कमेंट या सेक्शनवर माहितीपूर्ण मत, फक्त वैयक्तिक मत जे आहे ते द्यायचं नाही. जसं की आपण एखादा प्रश्न बघूयात. बघा, मागील 3 वर्षातील मालदीव मधील राजकीय घडामोडींवर भाष्य करा. त्या भारतासाठी हानिकारक ठरू शकतात काय, त्यासाठी उपाययोजना सुचवा. प्रश्न काय आहे, मागील 3 वर्षातील मालदीव मधील राजकीय घडामोडींवर भाष्य करा. तर भाष्य करा म्हणजे तुम्हाला काय, तर तिथले सरकार जे आहे ते कशा प्रकारे, तुम्हाला माहित असेल मध्ये इश्यू झाला होता, भारत मालदीवचे जे संबंध आहे ते खराब झाले, तिथल्या सरकारने भारत विरोधी भूमिका घेतली. त्यानंतर तिथे जे ते सरकार बदललं व सरकार बदलल्यावर पुन्हा एकदा ते भारत धार्जिणं सरकार आलं. त्याच्यानुसार जे ते भारत मालदीवचे संबंध जे ते एका प्रकारे एका वेगळ्या फेज मधून गेले होते. तर त्याच्यावर तुम्हाला जे आहे ते तिथे तुमचं मत मांडायचं आहे. आणि ते देखील समजा एखादा मिनिस्टर ऑफ एक्सटर्नल अफेअर्सचा संदर्भ घेऊन, त्यांचे स्टेटमेंट्स घेऊन, किंवा एखादा आर्टिकल तुमच्या वाचनात आला असेल, किंवा एखादा एक्सपर्ट ओपिनियन, आपले फायनान्स मिनिस्टर, प्राईम मिनिस्टर यांनी काही स्टेटमेंट दिला असेल तर ते देखील तुम्हाला तिथे कोट करायचे. जसं की भारत मालदीव संबंध हे इंडो पॅसिफिक स्ट्रॅटेजी, इंडो पॅसिफिक मधील जी काही सुरक्षा आहे, सागरी सुरक्षा आहे, ती मजबूत ठेवण्याच्या उद्दिष्टाने दोघांमधील संबंध महत्वपूर्ण आहेत. आणि भारताची जी काही महासागर डॉक्ट्रिन आहे तिच्या दृष्टीने देखील भारताचं जे बॅकयार्ड आहे, भारताचं बॅकयार्ड म्हणजे इंडो पॅसिफिक आहे, तिथे मालदीव सारख्या देशांची अत्यंत महत्वपूर्ण गरज आहे. अशा प्रकारे तुम्हाला जे काही धोरणं आहेत, सरकारी धोरणं, ते विचारात घेऊन, तथ्य विचारात घेऊन जे ते तुम्हाला तिथे तुमचं मत मांडायचं आहे. बरोबर. त्याच्यानंतर पुढचं क्रिटिकली डिस्कस, चिकित्सक चर्चा करा. फक्त चांगल्या बाजूने नको, तर त्याच्यामध्ये त्रुटी आणि मर्यादा त्याच्यावर देखील फोकस असू द्या. आता क्रिटिकली डिस्कस, क्रिटिकली जर तुम्हाला तिथे सफिक्स लावलेला असेल त्याने डिस्कसच्या बरोबरच, तर 50% चांगली बाजू मांडा, 50% जे आहे ते तिथे निगेटिव्ह बाजू मांडा. बरोबर. की जसं आपण म्हणूयात एखादा प्रश्न आला असेल की भारतामध्ये हरित क्रांतीने भारतामध्ये आर्थिक क्रांती देखील घडवून आणली, चिकित्सक चर्चा करा. बरोबर. हरित क्रांतीने भारतामध्ये आर्थिक क्रांती देखील घडवून आणली, चिकित्सक चर्चा करा, असा प्रश्न आहे. तर तुम्हाला हरित क्रांतीचा इम्पॅक्ट किंवा परिणाम जो आहे तो कशा प्रकारे
त्याच्यावर आर्थिक सुबत्तेवर झालेला आहे. आर्थिक ग्रामीण जीवन जे आहे त्याच्यामध्ये कशा प्रकारे वृद्धी आलेली आहे आणि जीडीपी मध्ये त्याचा वाटा किती वाढलेला आहे. कृषी क्षेत्राची तुम्हाला तिथे आकडे सांगायचे, त्याच्यातून रोजगार किती तयार झालेला आहे, बरोबर, किंवा भारताच्या जीडीपी मध्ये त्याचं कॉन्ट्रीब्युशन किती ते थोडक्यात तुम्हाला सांगायचंय. त्याच्यानंतर हरित क्रांतीमुळे कशा प्रकारे त्याचा नकारात्मक परिणाम देखील झालेला आहे, कारण क्रिटिकली असं विचारलंय. त्रुटी आणि मर्यादा देखील सांगा, ती काही भागापुरतीच मर्यादित आहे किंवा फक्त गहू आणि तांदूळ ह्याच पिकांवर तिथे लक्ष दिलं गेलेलं आहे, किंवा त्याच्यासाठी जे आहे ते जास्तीत जास्त पेस्टिसाइड्स फर्टिलायझर्स वापरायला लागतात, त्याच्यामुळे मातीची सुपीकता जी ती कमी होते, किंवा सिंचनाचा अतिरेकी वापर होतो, त्याच्यामुळे देखील जे ते मातीची झीज होते किंवा सुपीकता देखील कमी होते. त्याच्यानंतर तुम्ही लिहू शकता, जर तुम्ही करंट अफेअर्स वाचत असाल तर, त्याच्यासाठी शासनाने जे ते खेत बचाव अभियान सारखे जे अभियान देखील आता ह्या वर्षी शासन राबवते. अशा प्रकारे करंट अफेअर्सची देखील जोड देऊ शकते. करंट अफेअर्सची जर तुम्हाला जोड हवी असेल, तुमची उत्तरं स्ट्रॉंग करायची असेल, तर आपलं सह्याद्री आयएसचं करंट अफेअर्सचं मेन्स मॅरेथॉन मॅगझिन देखील आणलेलं आहे आपण. मेन्स मॅरेथॉन याची जे आहे ते स्टुडंट्स कडून मोठ्या प्रमाणात डिमांड होती. मागच्याही वर्षी भरपूर विद्यार्थ्यांनी त्याचा फायदा घेतलेला. याही वर्षी विद्यार्थी जे ते घेतायत त्याचं वाचतायत, कारण तुम्हाला जे ते तुमचं चारही जीएस आहेत, खास करून जीएस 1, 2, 3, त्याच्यामध्ये करंट अफेअर्स सेक्शन जो आहे तो पूर्णपणे तुमचा याच्यावरून कव्हर होणार. तो पण जे ते आपण बघितलं ना, की कशा प्रकारे त्याचे एखादा आर्टिकल असेल तर त्याचे फायदे, तोटे, परिणाम, त्याचं ऐतिहासिक पार्श्वभूमी, त्याची प्रस्तावना, त्याच्यानंतर त्याच्यावरून उपस्थित होणारे जे काही विविध मुद्दे असतील, बहुआयामी मुद्दे 360 डिग्रीने, त्याच्यानंतर शासनाने त्याच्यासाठी घेतलेल्या योजना, उपाययोजना असेल, किंवा त्याच्यातून पुढचा वे फॉरवर्ड जो असतो तो देखील आपण तिथे दिलेला आहे. प्रत्येक आर्टिकलचं सर्व विषयांसाठी जे ते तिथे कव्हर केलेलं आहे. तुमच्या झेरॉक्स सेंटर जे काही जवळ असेल तिथे जे आहे ते आपण उपलब्ध करून दिले, किंवा आपला जो सह्याद्री आयएस अकॅडमीचा टेलिग्राम चॅनल आहे तो तुम्ही जॉईन करा, त्याच्यावर देखील हे पीडीएफ तुम्हाला भेटतील. बरोबर. आता हे झालं. पुढचे डिरेक्टिव्ह पाहूयात काय. चालेल. अनालाइज किंवा विश्लेषण करा. अनालिसिस म्हणजे काय, एखादी जी गोष्ट असतो आपण त्याला ब्रेकडाऊन करतो, स्ट्रक्चरली जे आहे ते तिथे ब्रेकडाऊन करण्याचा प्रयत्न करतो, त्याला आपण अनालिसिस असं म्हणतो. आता अनालाइज किंवा विश्लेषण करा असं जर विचारलं असेल तर नेमकं लिहायचं काय बरं. बघा, अनालाइज जर असं असेल तर फ्रेमवर्क एक लक्षात ठेवा, विषयाचे भाग पाडून त्याच्या भागांचा जो आहे तो कारण परिणाम संबंध, कारण परिणाम कॉज इफेक्ट सांगा, त्याच्यानंतर एकमेकांमधले त्यांचे संबंध सांगा, त्याच्यानंतर परिणाम आणि त्याचं महत्व देखील सांगण्याचा तिथे प्रयत्न करा. बघा, विषयाचे भाग पाडा, त्यांचं कारण परिणाम कॉज इफेक्ट सांगा आणि त्यांच्यामधील परस्पर संबंध तिथे दाखवण्याचा प्रयत्न करा, असं त्याचा जो आहे तो अर्थ तिथे होतो. बरोबर. त्याच्यासाठी आता बघा एक प्रश्न घेऊयात आपण. जीएस 3 मधला आहे हा, सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 3 मधला. तर सीमावर्ती भागातील सुरक्षा आव्हाने हाताळण्यात सीमा व्यवस्थापन संस्थांची भूमिका आणि तंत्रज्ञानाधारित उपाययोजनांचे महत्व विश्लेषित करा. मग त्याच्यामध्ये सीमा भागातील सुरक्षा आव्हाने तुम्हाला सांगायची आहेत, बरोबर, भाग पाडला आपण. त्याच्यानंतर सीमा व्यवस्थापन संस्था कोणत्या आहेत त्या देखील तुम्हाला तिथे लिहायचे आहेत, आणि त्याच्यामध्ये तंत्रज्ञानाधारित उपाययोजना काय आहेत ते लिहायचे आणि त्याचं महत्व देखील सांगायचंय. आलं लक्षात कशा प्रकारे आपण तिथे प्रश्नाचा जे इथे डिकोड त्याला केलेलं आहे. त्याच्यानंतर क्रिटिकली अनालाइज. बघा, क्रिटिकली अनालाइज. आता चिकित्सक विश्लेषण करा. चिकित्सक विश्लेषण काय, क्रिटिकली जर आलं असेल तर त्याला सर्वांगीण पद्धतीने, म्हणजे त्याचे निगेटिव्ह देखील लिहायचे, त्याचे तोटे देखील तिथे तुम्हाला लिहायचे आहेत. मग त्याचे फायदे लिहिले तुम्ही, मर्यादा लिहिल्या, परिणाम लिहिले, आवश्यक सुधारणा लिहिले. काय नाही, फक्त अनालाइज असतं, त्याला थोडेसे 4-5 मुद्दे तुम्ही त्याला क्रिटिसाइज करणारे जर लावले, त्याच्यात जर तिथे टीका करणारे लावले तर तिथे तुमचं उत्तर जिथे परिपूर्ण होऊ शकते. बरोबर. क्रिटिकली अनालाइज मध्ये बघा, मुद्द्याचे सखोल विश्लेषण करायचे, फायदे, मर्यादा, परिणाम आणि सुधारणा देखील तिथे लिहायचे आहेत. ह्याला लक्षात. त्याच्यानंतर पुढचं जाऊयात. आता इथे सखोल तपासणी करण्यासाठी तुम्हाला परीक्षेमध्ये जे इथे डिरेक्टिव्ह विचारले जातात. तर बघा, एक्झामिन असतं, किंवा मराठीत परीक्षण करा किंवा तपासा. परीक्षण करा किंवा तपासा. तुम्ही एखादी गोष्ट जो आहे तो त्या ठिकाणी तपासत असताना तुम्ही लॅबमध्ये एक्सपेरिमेंट करता, त्याचं एक्झामिनेशन करता, त्याचं परीक्षण करता, तर तुम्ही त्याचं जे ते पूर्ण त्या ठिकाणी बघत असतात. मग विषय सखोल तपासायचा, त्याच्यामध्ये तथ्ये, उदाहरणे, मर्यादा आणि निष्कर्ष जो आहे तो तिथे द्यायचा. बघा, विषय सखोल तपासा, तथ्य, उदाहरणे आणि मर्यादा ज्या आहेत त्या तिथे द्या. जसे की एक उदाहरण घेऊयात आपण प्रश्नाच्या स्वरूपात. अंतर्गत सुरक्षा धोक्यांचे बदलते स्वरूप कोणत्याही देशाच्या सुरक्षा संरचनेत आणि संस्थात्मक प्रतिसादात कोणते बदल आवश्यक ठरवते
याचे परीक्षण करा. याचं परीक्षण तुम्हाला तिथे करायला लावलेलं आहे. आता आपण डिस्कस मध्ये फक्त मुद्दे मांडलेले आहेत, बरोबर, किंवा स्पष्टीकरणामध्ये फक्त मुद्दे मांडलेले आहेत, एक एक पॉइंट्स जो लिहिलेला आहे. आता इथे तुम्हाला मुद्दे मांडायचे आहेत, पण त्याही पलीकडे जाऊन त्याचं जे आहे ते त्याच्याशी रिलेटेड फॅक्ट्स द्या, उदाहरणं द्या आणि ज्या त्या मर्यादा देखील सांगण्याचा प्रयत्न तिथे करा. बरोबर, जसं की इथे अंतर्गत सुरक्षा धोक्यांचे बदलते स्वरूप कोणतं आहे, त्याचे स्वरूप कशा प्रकारात बदलते ते तुम्हाला सांगायचे. कोणत्याही देशाच्या सुरक्षा संरचनेत आणि संस्थात्मक प्रतिसादात कोणते बदल आवश्यक ठरवते आणि ते का ठरवते ते उदाहरणांसहित तुम्हाला तिथे स्पष्ट करून सांगायचे. त्याचप्रकारे क्रिटिकली एक्झामिन जर असेल तर त्याच्यामध्ये सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही बाजूंची मांडणी करा आणि एक संतुलित निष्कर्ष देण्याचा तिथे प्रयत्न करा. क्रिटिकली जर असेल, क्रिटिकली डिस्कस, क्रिटिकली अनालाइज, क्रिटिकली एक्झामिन, चिकित्सक हा जर शब्द लावलेला असेल तर त्याला जे ते त्याची पॉझिटिव्हही सांगा आणि निगेटिव्हही सांगण्याचा तिथे प्रयत्न करा. बरोबर, किंवा भारतातील अजून एक प्रश्न बघा. भारतातील सार्वजनिक खाजगी भागीदारी पीपीपी अंतर्गत बिल्ड ऑपरेट ट्रान्सफर आणि हायब्रिड अॅन्युटी मॉडेल यांचं स्पष्टीकरण करा. बरोबर, स्पष्टीकरण करा, हा एक प्रश्न झाला. त्याच्यानंतर पायाभूत सुविधा विकासासाठी त्यांच्या कार्यक्षमतेचे आणि उपयुक्ततेचे चिकित्सक परीक्षण करा. तर मग आता तुम्हाला उदाहरणांनी, तथ्यांनी जे आहे ते त्याचं दोघांमधलं बॉट आणि हायब्रिड अॅन्युटी मॉडेल त्याचं जे आहे ते कार्यक्षमता आणि उपयुक्तता देखील तिथे दाखवून द्यायची आहे आणि त्याचे तोटे देखील तुम्हाला तिथे सांगायचे. बरोबर, सांगण्याचा उद्देश काय, तर हे फ्रेमवर्क तुमच्या लक्षात असेल की अनालाइज म्हटल्यावर, डिस्कस म्हटल्यावर, एक्झामिन म्हटल्यावर काय लिहायचं, तर तुमचं फ्रेमवर्क जे तिथे माहित पाहिजे. नाही काहीतरी बेसिक पॉईंट जरी माहित असेल ना काय काय लिहायचं मला, तरी तुमचं उत्तर तुम्ही तिथे व्यवस्थित पद्धतीने लिहू शकता. नंतर पुढचं पाहूयात. आता इथे इव्हॅल्युएट मूल्यांकन करा, ऍसेस आकलन, रिव्ह्यू आढावा. आता इथे आपल्याला एका जजच्या स्वरूपात जायचं. जजच्या स्वरूपात म्हणजे काय, इव्हॅल्युएट किंवा मूल्यांकन करा असं जर विचारलेलं असेल तर एखादी योजना विचारू शकतात ते की प्रधानमंत्री जनधन योजनेला अलीकडेच 11 वर्ष पूर्ण झाली, डिजिटल इंडिया योजनेला अलीकडेच 11 वर्ष पूर्ण झाली, तर मागच्या 11 वर्षांचा तिथे मूल्यांकन करा. तर योजना धोरण असेल ते निकषांवर तपासा, त्याच्यामध्ये यश आणि अपयश लिहायचे. बरोबर, यश आणि अपयश त्याचं मूल्यांकन आपण म्हणतो ना, इव्हॅल्युएट करतो आपण. बघा की एखाद्या तुम्ही तुमच्याकडे समजा पेपर आला तर इव्हॅल्युएट करतो, किती चांगल्या प्रमाणात लिहिला गेलेला आहे आणि त्याच्यामध्ये किती जे आहे ते कमी त्रुटी आहेत. यश आणि त्याचं अपयश जे आहे ते लिहायचे. निकषांवर तपासा. बरोबर, बघा मागच्या वर्षीचा प्रश्न बघूया. भूमी सुधारणांची आर्थिक उद्दिष्टे स्पष्ट करा. एकदम स्ट्रेट फॉरवर्ड विचारलेलं आहे. आणि भारतीय कृषी क्षेत्राच्या परिवर्तनामध्ये ही उद्दिष्टे कितपत साध्य झाली आहे त्याचे मूल्यांकन करा. त्याच्यामुळे भूमी सुधारणा आणि भारतीय कृषी क्षेत्राचं परिवर्तन, बरोबर, ह्या दोघांना लिंक करून त्याचं मूल्यांकन जे आहे ते करायचं. मग त्याच्यामध्ये भूमी सुधारणांचे तुम्हाला यश, त्याचे फायदे, त्याचे आतापर्यंतचे जे काही फायदे झाले किंवा त्याचं जे काही यश आहे, सक्सेस आहे ते लिहा. त्याच्यानंतर त्याचे तोटे काय असेल किंवा त्याचे कुठल्या प्रमाणात त्याचे फॉल्ट लाईन्स राहिलेले आहेत किंवा त्रुटी राहिलेल्या आहेत त्या देखील तिथे लिहिण्याचा तिथे प्रयत्न करा किंवा लिहा. ते त्याच्याप्रमाणे तुमचं जे आहे ते उत्तर तिथे तयार होऊ शकते. कारण अशा प्रकारे जर तुम्ही डिरेक्टिव्हला पाहिलं, निर्देशकांना जर पाहिलं आणि जर उत्तर लिहिली तर जास्तीत जास्त मार्क्स जे तिथे मिळू शकतात. आता पुढचं ऍसेस आकलन करा किंवा मूल्य ठरवा. त्याच्यामध्ये त्याचं परिणाम, योगदान किंवा यशाचे अचूक मोजमाप जे ते करा. बऱ्यापैकी सारखंच जे ते आपण त्याला तिथे उत्तर लिहू शकतोय. बरोबर, की त्याचे परिणाम सांगा, त्याचे योगदान किंवा यशाचे अचूक मोजमाप जे ते करा. त्याच्यानंतर आढावा घ्या, रिव्ह्यू. जसं की मागच्या वर्षी प्रश्न होता पहिलाच, इसवी सन 1914 ते 1947 या काळातील कामगार चळवळीचा आढावा घ्या. आढावा घ्या जर असं तुम्हाला विचारलेलं असेल, आढावा घ्या. समजा एखादी घटना असते, एखादी योजना असते, धोरण असतं सरकारी, बरोबर, तर त्याचं तुम्हाला तिथे आढावा घेण्यास सांगितलं जातं. तेव्हा त्याला टाइमलाईन्स मध्ये ब्रेक करा. बरोबर, टाइमलाईन मध्ये ब्रेक करा. त्याची जी काही उद्दिष्ट असेल त्यांना तिथे ब्रेक करा आणि त्याचे जे काही आहे ती वैशिष्ट्य लिहिण्याचा प्रयत्न करा. जसं की इथे कामगार चळवळीचा आढावा घ्या. मग त्यामध्ये तुम्ही लिहू शकता आढावा घेण्यामध्ये मग 1914 ते 20 दरम्यान जे ते काय झालं किंवा रशियन राज्यक्रांती झाली, त्याच्यामुळे भारतात देखील कामगार चळवळ जी ती एक फुलायला सुरुवात झाली. त्याच्यानंतर ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसची स्थापना झाली 1920 ला. बरोबर, त्याच्यानंतर डाव्या विचारसरणीचे लोक जे ते तिथे काँग्रेसमध्ये त्यांचा प्रभाव वाढायला लागला. त्याच्यानंतर ट्रेड डिस्प्यूट्स ऍक्ट जो 1926 ला पास केला गेला. बरोबर, त्याच्यानंतर कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाची स्थापना झाली आणि कशा प्रकारे तिथे मिल ओनर्स आणि मिल एम्प्लॉईज जे ते त्यांच्यामध्ये एक मोठ्या प्रमाणात संघर्ष जो आहे तो तयार व्हायला लागला आणि त्याचं
संबंध जो आहे तो किंवा काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांना जे आहे ते कशा प्रकारे स्वातंत्र्य चळवळीमध्ये ओढून घेतलं, बरोबर. तर अशा प्रकारे जो आहे तुम्हाला टाइमलाईन नुसार किंवा त्याची वैशिष्ट्य सांगून एक आढावा घ्यायचा. थोडक्यात तुम्हाला त्याचे तो घटनाक्रम आठवण्याचा प्रयत्न करा व त्याच्यामध्ये जे काही तुम्हाला पॉईंट्स आठवतील ते पूर्णपणे लिहा. आता इथे त्याला बघा फक्त ते पॉईंट्स लिहायचे, त्याचं आता इव्हॅल्युएशन नाही करायचंय तुम्हाला किंवा त्याच्यावर जे त्याचे विश्लेषण पण नाही करायचं, फक्त आढावा घेण्यास सांगितलं असेल. त्याच्यामुळे एक एक पॉईंट जो आहे तो तिथे लिहित जा. त्याच्यानंतर पुढचं सिद्ध करणार, आता जस्टिफाय किंवा समर्थन करा, योग्य ठरवा. दिलेले विधान कितपत योग्य आहे आणि का योग्य आहे ते सांगण्याचा प्रयत्न करा. आणि ते कशा प्रकारे असं वरवर सांगत नाही मला वाटतं म्हणून योग्य आहे असं नाहीये. तर्काने किंवा त्याला मुद्द्यांच्या आधारे किंवा कुठल्या फॅक्टच्या आधारे, शासकीय योजनेच्या आधारे, शासकीय जे काही डेटा तुमचे डॉक्युमेंट्स आहेत जसं की आर्थिक पाहणी अहवाल येतो त्याचा संदर्भ देऊन, बरोबर, किंवा नीती आयोगचे रिपोर्ट असतात त्याचा संदर्भ देऊन, किंवा शासनाने कुठली समिती गठीत केली असेल त्या समितीचा संदर्भ देऊन तुम्हाला जस्टिफाय किंवा समर्थन करायचं आहे, किंवा एखादी संस्था असेल त्यांचा संदर्भ देऊन जे ते तुम्हाला तिथे त्याचं जे आहे ते जस्टिफाय किंवा समर्थन आपण करू शकतोय. त्यानंतर इलिस्ट्रेट, उदाहरणांसह स्पष्ट करा. इलिस्ट्रेट जर असेल किंवा उदाहरणांसह स्पष्ट करायचं असेल तर मुद्दे मांडा आणि प्रत्येक मुद्द्याला जे आहे ते योग्य उदाहरणांची जोड द्या. समजा तुम्हाला 10 मार्काला प्रश्न असेल तर 5-6 मुद्दे तुम्ही मांडू शकता आणि प्रत्येक पॉइंटला जो आहे ते तिथे उदाहरण देण्याचा प्रयत्न करा. जास्त पॉईंट लिहिले असतील 10-12 आणि उदाहरणं जर 7-8 असेल, 5 असेल तर काही प्रॉब्लेम नाही. प्रत्येक पॉइंटलाच पाहिजे असं काही नाही, पण 80 ते 90% मुद्द्यांना तिथे उदाहरण देण्याचा प्रयत्न करा, कारण प्रश्नानेच त्यांनी उदाहरणांसह स्पष्ट करा असं विचारलेलं आहे. त्याच्यानंतर सबस्टॅन्शिएट, पुराव्यांनी सिद्ध करा. आता इथे फक्त मुद्दे मांडून महत्वाचं नाहीये, तर त्याला आपल्याला जे ते डेटा, अहवाल, घटना, उदाहरणे देखील द्यायचंय, बरोबर, किंवा कुठलं सुप्रीम कोर्टचं जजमेंट देखील तुम्ही तिथे देऊ शकता. GS2 वाईज जे आहे ते GS2 चे जर प्रश्न असतील तर जे ते तुम्ही सुप्रीम कोर्टचे जजमेंट्स, ज्या काही कमिटीज आतापर्यंत स्थापन करण्यात आलेल्या आहेत त्या, किंवा जे काही कायदे करण्यात आलेले कायद्यांच्या आधारे देखील तुम्ही तिथे जे ते देऊ शकतात. किंवा GS3 मध्ये जर उत्तर लिहित असेल तर आर्थिक पाहणी अहवाल आहे किंवा इतरही काही डेटा येत असतात, गव्हर्नमेंटचे बजेट असतं, योजना असतात, धोरण असतात, त्याचं देखील तिथे देऊ शकतात. किंवा GS1 मध्ये ज्या काही संस्था असतात त्या संस्थांचे तुम्ही उदाहरणं देऊ शकतात. किंवा फॉर एक्झाम्पल सायक्लोनचं सांगण्यासाठी तुम्ही IMDचं एखादं तिथे उदाहरण घेऊ शकताय, बरोबर. अशा प्रकारे पुराव्यांनी जे ते सिद्ध करण्यास सांगितलं जातं. त्यानंतर कम्पेअर, तुलना करा. कम्पेअर, तुलना करा. जसं की मागच्या वर्षीचा प्रश्न होता, 15व्या वित्त आयोगाच्या शिफारशींचे मूल्यांकन करा आणि त्याची 14व्या वित्त आयोगाच्या शिफारशींसोबत तुलना करा. आता मूल्यांकन करायला विचारलं लावलेलं, बरोबर, म्हणजे 15 वित्त आयोगाच्या शिफारशींचं मूल्यांकन करा, त्याचे फायदे सांगा आणि त्याच्यामधून जे काही त्याच्यावर त्याचे यश आतापर्यंत म्हणजे कितपत निधी गेलेला आहे, किंवा कोणत्या व्हर्टिकलसाठी, कोणत्या राज्यांसाठी हॉरिझॉन्टल डिस्ट्रीब्युशन किती, व्हर्टिकल डिस्ट्रीब्युशन किती, त्याच्याने फायदे काय होणार ते सांगा. त्याच्यावर जे ते थोडंसं त्याच्यामध्ये राज्यांचा शेअर कमी झालेला किंवा अजून 1-2 पॉईंट्स तुम्ही टीकात्मक तिथे लिहू शकता. आणि त्याची 14व्या वित्त आयोगाच्या शिफारशींसोबत तुलना करा. तुलना करा म्हणजे काय, दोन्ही गोष्टीतील साम्य देखील सांगण्याचा प्रयत्न करा आणि दोन्ही गोष्टीतील फरक देखील दाखवून द्या, बरोबर, की कोणत्या सेक्टरला जे ते 14व्या वित्त आयोगानुसार किती निधी होता, 15व्या वित्त आयोगानुसार किती आहे, ते देखील साम्य आणि फरक दोन्ही दाखवण्याचा प्रयत्न करा. फरक स्पष्ट करा. दोन्ही संकल्पना एकमेकांपासून वेगळ्या कशा आहेत ते दाखवून देण्याचा तिथे प्रयत्न करा, बरोबर. जसं की अमेरिकेतील राष्ट्रपती निवडणूक आणि भारतातील राष्ट्रपती निवडणूक यांच्यातील फरक स्पष्ट करा. मग तुम्हाला दाखवून द्यायचं की दोन्ही कशा कशा ज्या आहेत त्या वेगळ्या आहेत. अमेरिकेमध्ये राष्ट्रपती जे त्याच्याकडे सर्वात जास्त अधिकार असतात, म्हणजे सर्व अधिकार असतात. भारतातील राष्ट्रपती जे ते एक गव्हर्नमेंटच्या निवडून आलेल्या गव्हर्नमेंटचा तो एक नॉमिनी असतो किंवा रिप्रेझेंटेटिव्ह असतो, त्याला तसं रबर स्टॅम्प असं देखील म्हटलं तर त्यांची निवडणुकीची प्रक्रिया देखील सांगण्याचा प्रयत्न करा, कशा प्रकारे तिथे फर्स्ट राऊंड, सेकंड राऊंड आणि थर्ड इलेक्शन राऊंड अमेरिकेमध्ये होत असतात. भारतामध्ये जे ते इनडायरेक्ट इलेक्शन, जे काही खासदार निवडून आलेले असतात त्यांच्या माध्यमातून जे ते इलेक्शन होत असतं. तर अशा प्रकारे फरक दाखवून द्या, बरोबर, कशा वेगवेगळ्या आहेत त्या संकल्पना स्पष्ट करा. त्याच्यानंतर कॉन्ट्रास्ट, विरोधाभास, केवळ फरकांवर जास्तीत जास्त भर देण्याचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर इन्युमरेट, लिस्ट किंवा हायलाइट, हे पण सोपे असतात. इन्युमरेट, लिस्ट किंवा हायलाइट जर असेल तर यादी करा किंवा क्रमाने सांगा, यादी द्या किंवा ठळक करा. तर त्याच्यामध्ये मुद्दे क्रमाने लिहा, त्याच्यामध्ये जास्त विस्तार नकोय. इन्युमरेट द फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल फॉर द राईज ऑफ सिव्हिल डिसोबिडियन्स मुवमेंट. सविनय कायदेभंग चळवळीला एक काय म्हणू शकतो आपण,
सविनय कायदेभंग चळवळ सुरू होण्यासाठी जे काही महत्वाचे मुद्दे होते त्यांचं तिथे यादी द्या किंवा त्यांचं तिथे घटक नमूद करा, बरोबर. तर ते मुद्दे क्रमाने लिहायचे तुम्हाला कोणते कोणते होते. आता खोलात जायचं नाही, फक्त 1 2 3 4 5 जे काही मुद्दे असतील ते तिथे लिहा, बरोबर. हायलाइट तिथे केवळ सर्वात महत्वाचे मुद्दे अधोरेखित करा, ठळक करा किंवा हायलाइट, बरोबर. सर्वात महत्वाचे मुद्दे आता प्रायोरिटाइज करायचे तुम्हाला, तर ते देखील तिथे करायचं. हे सोपे डिरेक्टिव्ह जसं तिथे जास्त असे जर प्रश्न आले तर तिथे जे ते 5-6 पॉइंट्स लिहायचे, 10 मार्काला असेल तर 15 मार्काला असेल तर जास्त लिहा, बरोबर. तिथे स्पष्टीकरण अत्यंत कमी द्यायचं आणि मुद्देसूद स्वरूपात जे ते मांडायचं. त्याच्यानंतर मूळ शोधणारे, अकाउंट फॉर, कारणे स्पष्ट करा, घटना का घडली नेमकी, कारण मीमांसा तिथे द्या, बरोबर. मागच्या वर्षीचा जर प्रश्न पाहिला आपण तर भारतातील मुंबई एक औद्योगिक आणि आर्थिक दृष्ट्या विकसित शहर आहे, याचे कारण मीमांसा करा, बरोबर. याची कारण मीमांसा करा. तर तुम्हाला जे ते कारणे द्यायचे थोडक्यात. मग ते मुंबई कशा प्रकारे भारतातील एक औद्योगिक शहर आणि आर्थिकदृष्ट्या विकसित शहर झालेले आहे, मग त्याची सामाजिक कारणं द्या, आर्थिक कारणं द्या किंवा नैसर्गिक जे काही त्याचं भौगोलिक क्षेत्र आहे त्याची देखील तिथे तुम्ही उल्लेख करू शकता. मग ती कारणं जी ती 360 डिग्री स्वरूपात कोणत्याही आयामाला जोडून तुम्ही तिथे देऊ शकता आणि त्याला सबस्टॅन्शिएट जरी केलं तरी चालणार आहे. मागोवा घ्या, संकल्पनेच्या घटनेचा विकास कालानुक्रमाने दाखवा. मागोवा घ्या, समजा इतिहासासंदर्भात किंवा भारतीय समाजासंदर्भात प्रश्न विचारला गेलेला असेल तर तुम्ही तिथे कालानुक्रम जो आहे तो त्याचा लिहायचा आहे. त्यानंतर स्पष्टपणे समोर आणा, ब्रिंग आउट द डिफरन्सेस बिटवीन, तर युपीसीच्या मुख्य परीक्षेला प्रश्न विचारण्यात आलेला होता, ब्रिंग आउट द डिफरन्सेस बिटवीन द आयडिओलॉजी किंवा द थिंकिंग ऑफ सुभाषचंद्र बोस आणि महात्मा गांधी, बरोबर. मग आता 2015च्या परीक्षेत विचारण्यात आलेलं होतं, मग त्यांच्यामध्ये जो काही लपलेला संबंध आहे किंवा त्यांचे जे काही डिफरन्सेस होते ते तुम्हाला तिथे दाखवून द्यायचे, जे परिणाम किंवा महत्व देखील तिथे सांगायचे, स्पष्टपणे जे ते मुद्दे तिथे मांडायचे आहेत. त्यानंतर विधान तपासा, एक्झामिन द स्टेटमेंट, हे पाहायला पण कितपत योग्य आहे ते तपासा. टू व्हॉट एक्सटेंट, विधान अंशतः की पूर्णतः खरे आहे. टू व्हॉट एक्सटेंट जर असं विचारलं असेल कितपत, तर त्याची पार्शालिटी बघा, एक स्केल आहे, ते कितपत खरं आहे, कितपत खोटं आहे, कितपत कंप्लीट आहे आणि कितपत पार्शियल ते दाखवून देण्याचा प्रयत्न करा आणि शेवटी निष्कर्षामध्ये एक संतुलित मत देखील तिथे मांडा. त्यानंतर उपाययोजना जर सुचवल्या असेल तर तुम्हाला जे काही शासकीय धोरणे आहेत किंवा ज्या काही उपाययोजना घेण्यात आलेल्या आहेत आतापर्यंत प्रशासकीय स्तरावर, तर त्या देखील तिथे मांडायच्या. मग त्यामध्ये व्यावहारिक, प्रशासनिक, कायदेशीर, तांत्रिक, सामाजिक, बरोबर, आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक अशा प्रकारच्या उपाययोजना ज्या तुम्ही तिथे लिहू शकता. येस, तर अशा प्रकारे जे ते डिरेक्टिव्ह जर तुमच्या लक्षात आले ना, आता तुम्ही जर प्रश्न पाहिला इथून पुढे कोणताही, तर जो डिरेक्टिव्ह असेल त्याच्यावर आता प्रश्नातले कीवर्ड्स बघा, मुख्य मुद्दे बघा आणि डिरेक्टिव्ह देखील बघा, निर्देशक देखील बघा. त्याच्यानुसार तुमचं उत्तराचे जे पॉइंट्स आहेत ते लवकर सुचण्यास मदत होईल आणि तुमच्याकडे एक फ्रेमवर्क असेल, त्याच्यामुळे जे ते एक्झामिनरला काय अपेक्षित आहे ते तुम्ही तिथे लिहू शकताय, बरोबर. तर हे फ्रेमवर्क जे ते तिथे लक्षात राहू द्या. येस, चालेल, थांबूयात आजच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.